100 बसेस असतील, ह्या सगळ्या कामांना जी अपेक्षापूर्ती सोलापूरकरांची होतीये पूर्ण, त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन 75 भारतीय जनता पार्टी राहील. मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालात 78चा टप्पा पूर्ण झालेला आहे. आणखीनही काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे. या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ता, विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. हे तुम्हा सर्वांचं यश आहे. टीका केल्या, मात्र काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाली. काँग्रेस कधी काळी सत्तेत होतं, मात्र आता साधारण यासाठी सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत. नगरपालिकेच्या वेळेसही मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे. राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळं प्रणितीताई त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा त्या स्ट्रॅटेजीमुळं आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे. आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे MIMच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी यश आहे. मोठं म्हणता येणार नाही, मागच्या वेळेस 9 होते, त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे. परंतु महाविकास आघाडीचे सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे. लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला दादा 2 नंबरचा पक्ष ठरलाय. 8 जागा आलेल्या आहेत. काय फार त्या 2चं महत्व देत आहे तुम्ही? हे करून 8 जागा आलेत. 2 नंबरचं काय महत्व देत आहे? भारतीय जनता पार्टी 80 ते 85च्या फरकाने राष्ट्रवादीने युती केली होती, मात्र कुठेतरी 4 जागांवर त्यांना समाधान मानावं. काय उत्तर असणार आहे? तुमच्यावर आरोप त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असती ती न करता स्वतःपुरतं प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे. महापौराचा विषय आहे, महापौरचा जो विषय आहे, आता कोण कुणाला संधी मिळू? भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी, विशेषतः मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरे साहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतले. या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात. जनतेनं त्याच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, दुहेरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, हे सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. हे शहरानं ओळख आणि शहर त्यांच्या पाठीशी उभं राहिला. म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो. त्यासोबत आमच्या शहरच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटेचे असतील, आमचे उत्तरचे आमदार असतील सन्माननीय विजय मालक असतील, किंवा अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील, सगळ्या आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ताकदीनं काम केलं. आणि आम्हाला आनंद याचा, पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे. स्वतः पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून इथं व्यक्तीचं राजकारण, समाजाचं राजकारण चालतं, इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं पक्षाचं राजकारण चालतं. हे भारतीय जनता पक्षाला आज जनतेनं दाखवलं. अरे मुसंडी काही नाही आहे, सुपडा साफ झालाय. आता 4 ठिकाणी आपण बघितलं MIMच्या 4 ठिकाणावर निवडून आलेले आहे. ते अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची कीव येते की MIM सारखा पक्ष आज विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणीपत झालेलं आहे. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. या निमित्ताने मी सांगेल पुन्हा एकदा, पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साजरा करण्याचा. आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा. आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा. आणि ते आपण करूया. या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याला, तेव्हा आपण चर्चा काँग्रेसची
कशा पद्धतीने बघताय? या शहराच्या खासदार पद्धतीने शिंदे यांचे राजकारण आता अस्त झालं, राजकारणाचा अस्त झालेला आहे. काल त्यांनी किंबहुना जेव्हा जेव्हा ते येतात स्टंटबाजी करतात, राष्ट्रीय नेतृत्वावर राज्याच्या नेतृत्वावर काहीतरी टीका करायची, प्रसिद्धीत राहायचं. कालही तेच केलं, पालकमंत्र्यांवर टीका केली, पैसे स्वतः वाटतं म्हणून सांगितलं. आणि मुळातच या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीतून निवडणूक करत होत्या. दिल्लीतच त्यांची प्रचारसभा सोलापूरच्या निवडणुकीची चालू होती. आणि यातून ना उमेदवार कोण आहे माहिती आहे, ना उमेदवाराला काय पाहिजे माहिती आहे, ना शहराला काय पाहिजे, ना शहराच्या जनतेला काय पाहिजे हे त्यांना माहिती नाही. त्यामुळं अशा नेतृत्वाला शहराने झुकलं केलंय. आणि एक जागा म्हणजे आता काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही. एवढं मोठं नुकसान आणि ती ताईंच्या आपले मित्र पक्ष असणारे मित्र पक्ष